रवींद्र धंगेकर यांच्या रडारवर आता पुण्यामधील तिसरा भाजप नेता आहे। रवींद्र धंगेकर यांनी आमदार हेमंत रासनेंवर आरोप केले आहेत। लोकमान्य नगरमधील स्वयं पुनर्विकास प्रकल्पावर स्टे आणल्याचा आरोप त्यांनी केला। लक्ष घालून रहिवाशांना न्याय द्या असं पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याची माहिती धंगेकर यांनी दिली आहे। चंद्रकांत पाटील आणि मुरलीधर मोहोळ यांच्यानंतर रवींद्र धंगेकरांच्या रडारवर पुण्यातला भाजपचा तिसरा नेता आलाय। धंगेकरांनी आता कसब्याचे आमदार हेमंत रासनेंवर गंभीर आरोप केलाय। पुण्यातल्या लोकमान्य नगर भागातल्या बांधकामांना हेमंत रासनेंनी स्थगिती आणल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। धंगेकरांनी याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। लवकरच आंदोलन करण्याचा इशाराही धंगेकरांनी दिलाय। लोकमान्य नगर मधल्या लोक जे आहेत रहिवासी त्यांनी एक स्वप्न घराचं बघितलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काही लोकांनी एकत्र येऊन त्या ठिकाणी बांधकाम करायला सुरुवात केली आणि ज्यावेळेला काही नेम्स शिथिल केले होते म्हाडाने त्याच्यामध्ये त्या नॉर्म्स मध्ये ते बसवत होते। आत्ताचे जे आमदार आहेत त्यांनी त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या मनानुसार जे काय काय ते करून द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांकडे जाऊन तो त्या प्रकल्पाला स्टे आणलाय। कोणी स्टे आणलं नेमकं? हेच रासने साहेबांच्या पत्रावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्टे दिला, पण त्या नियमावली ही ह्याच्या जर बाजू तपासली असता त्यांना जो त्याच्यामध्ये जे काय पूर्वीच्या नियमानुसार त्यांना वैयक्तिक काय डेव्हलपमेंट करायची ती करायला पाहिजे होती। लोकमान्य नगरमधील घरांचा मुद्दा नेमका काय आहे तेही पाहूयात। पुण्यातल्या लोकमान्य नगरमधल्या 53 इमारतींमधील 803 फ्लॅटचा पुनर्विकास केला जाणार आहे। लोकमान्य नगरमधील काही सोसायट्यांनी स्वतःचा विकासक नेमण्याची प्रक्रिया केली होती। म्हाडाने काही इमारतींच्या पुनर्विकासाला मान्यता दिली, मात्र काही इमारतींना म्हाडाने मान्यताच दिलेली नाहीये। मान्यता न देण्यामागे स्थानिक आमदारांचा हात असल्याचा आरोप धंगेकरांनी केलाय। धंगेकरांच्या आरोपांनंतर हेमंत रासनेंनी स्पष्टीकरणही दिलंय। लोकमान्य नगरमधील प्रकल्पाला माझा विरोध नाही, मात्र हा प्रकल्प होत असताना तो एकल न होता एकात्मिक व्हावा अशीच माझी भूमिका आहे, जेणेकरून त्या भागाचा विकास होऊ शकतो आणि लोकमान्य नगरमधील नागरिकांना चांगल्या सुविधा मिळू शकतात। सरकारची देखील तीच भूमिका आहे। कुणी काय मत मांडावं तो ज्याचा त्याचा अधिकार आहे, मला त्यावर बोलायचं नाही।